नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की आपल्या तोंडातील पुढचे जे दोन दात असतात ते जर मोठे असतील आणि त्या दोन्ही दातांमध्ये जर मोठी फट असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव वैशिष्ट्य कसं असतं किंवा ज्यांचे दात जे असतात पुढचे त्याचे एकदम बारीक असतील, छोटे असतील आणि त्याच्यामध्ये कुठलाही फट नसेल तर अशा प्रकारच्या लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य कसे असेल. म्हणून या दातांवरचा जो आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्ही त्याचं निरीक्षण करा आणि तुम्ही बघा तुमचे दात कसे आहे ते लक्षात घ्या. तर मित्रांनो, जनरली तुम्ही जर बघितलं असेल का ज्या व्यक्तींचे पुढचे दात मोठे असतात, दोन्ही पुढचे दात जर मोठे असतात आणि त्याच्यामध्ये फट असतात, तुम्ही जर लक्षात घ्या, काही भागामध्ये ग्रामीण भागात विशेषतः म्हणतात ज्याच्या दाताला फट आहे ना तो घरामध्ये फूट पाडतो, लक्षात घ्या असं म्हणतात. आणि तो आता एकत्र राहत नाही, त्याला ते जमत नाही सगळ्यांशी वगैरे. पण जनरली तुम्ही जर बघितलं असेल ना मित्रांनो का ज्या लोकांचे दात मोठे असतात पुढचे आणि त्याच्यामध्ये मोठी फट असते ना, अशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. अशी माणसं जास्त बडबड करणारी असतात, चांगले बोलणारे असतात, ह्या लोकांमध्ये संवाद कौशल्य असतं. आणि ही जी माणसं तुम्ही बघितलं आर्थिक परिस्थितीने इकॉनॉमिकली साऊंड असतात, लक्षात घ्या. तुम्ही जनरली जर बघितलं असेल ज्यांची मोठी दात असतात आणि फट असते, लक्षात घ्या. आता अतिशय फट असेल, मोठी फट असेल जास्त खूपच, म्हणजे जी दिसत असेल खूपच लोकांना विचित्र दिसत असेल तर ती मात्र अशुभ मानली जाते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही लोकांचे दात जे असतात पुढे ते प्रमाणातच संतुलित असतात. ज्या लोकांचे पुढचे दात आणि मागचे म्हणजे सगळे दात सगळे चमकतात, व्यवस्थित एका रेषेत असतात, अशी जी माणसं असतात मित्रांनो ही थोडी भाग्यवान मानली जातात, नशीबवान मानली जातात. सारखी दात असतात, व्यवस्थित हे केले जातात. त्याच्यानंतर काही लोकांचे जे दात असतात ते गव्हाण दात असतात, लक्षात, एकावर एक चढलेले दात असतात किंवा गव्हाण दात असतात. अशी जी माणसं असतात लक्षात घ्या ही थोडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. थोडंसं यांना अहंकार असतो, तुम्ही जर बघितलं असेल तर थोडासा इगो प्रॉब्लेम असतो या लोकांचे दात जर चढलेले असतील वगैरे, लक्षात घ्या. आणि यांच्या मनामध्ये काहीतरी न्यूनगंड नेहमी असतो, कारण माझं म्हणजे कुठल्याही एखादी गोष्ट जर सांगितली किंवा लहानपणाची गोष्ट असेल तर असा त्यांचा न्यूनगंड असतो, लक्षात घ्या. काही लोकांचे दात एकदम पुढं आणि एकदम पुढच्या बाजूला असतील, लक्षात घ्या, एकदम मोठे आणि पुढच्या बाजूला जर असतील, लक्षात घ्या. तर असे जी लोक लक्षात घ्या यांच्या मनामध्ये किंवा यांच्या जे विचार किंवा यांच्यामध्ये एखादी एक अशी विशिष्ट कला असते, कुठली तरी एखादी कला असतात. आणि मोठे दात जे तुम्हाला मी सांगतो, आजचा जो व्हिडिओ मोठ्या दोन दातांवरचा पुढचा मोठे दात असतील तर साधारणतः अशी ही जी लोकं आहेत साधारणतः ही एक गूढ शक्ती असते, एक विचार असतात, जादू वगैरे असा. जसं सुहानी शहा आहेत बघा, तुम्हाला स्वतः मी तिला बघितलेलं आहे, आज साधारणतः 8-10 वर्षाचे असताना तिचे मोठे दात वगैरे. आणि अनेक मोठ्या दातांच्या महिला तुम्हाला खूप उदाहरणं सांगता येतील किंवा माणसंही तुम्हाला सांगता येतील मोठ्या दातांची, तर तुमच्या ते लक्षात येईल, लक्षात घ्या. म्हणून प्रमाणात दात, संतुलित दात आणि अतिशय मोठे दात, पुढे असलेले दात. काही लोकांचे दात पुढे जाऊन थोडेसे मागं वळालेले असतात, लक्षात घ्या. हे जे पुढे जाऊन मागं वळालेले दात असताना ही माणसं जे असतात थोडीशी भयानक असतात, थोडी डेंजर असतात, धोकादायक सुद्धा असतात, लक्षात घ्या. आणि संतुलित प्रमाणात जी दात असतात, लक्षात घ्या, तर ते संतुलित प्रमाणातच विचार करतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे दात असतात लक्षात घ्या मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचे सोळे वगैरे हे सगळे एका रेषेत दिसतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अशा लोकांना भाग्यवान, नशीबवान असं म्हणतात. तुमचे दात कुठल्या प्रकारचे आहेत ते तुम्ही बघा आणि तुम्हाला जर काही त्या दाताचं काही माहिती असेल किंवा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि या दाताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.